तुमची आता नेमकी मागणी काय आहे? गटनेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटाचा व्हावा, तुमची नेमकी मागणी? नाही, आमची मागणी आहे की दोघांनी जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते तेच लोक जर पाळत नशील तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश मांडणार? खासदार मॅडमने 13 लोकांना आणून, जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली. म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक, त्यांनी इथं येऊन कमिशन मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमत मध्ये आहोत, आमचा गटनेता झाला पाहिजे आणि ते जे 13 लोकांचे गटनेता ते त्याला कॅन्सल करावं पाहिजे. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता आवाडे घराण्यातील चौथी पिढी ही राजकारणात उतरली आहे. आमदार राहुल आवाडेंची कन्या सानिका आवाडे कोरोची गटामधून जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये उतरली आहे. सानिका या सहकार नेते कल्लाप्पाण्णा आवाडेंची पणती तर माजी मंत्री प्रकाश आवाडेंची नात आहे. घराणेशाहीमुळे सानिका यांची उमेदवारी आधी चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक केवळ एका घराण्यापुरती मर्यादित नाही, तर सानिका आवाडे या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या होणाऱ्या सून आहेत आणि त्यामुळे आवाडे आणि यड्रावकर या दोन दिग्गज राजकीय घराण्यांची ताकद ही आता या निवडणुकीमध्ये एकवटलेली पाहायला मिळणार आहे. हे व्यक्ती जे पारनेरून आले होते हे कोणाच्या शिफारशीने आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत. नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे. काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंके यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे. एका ड्रग्ज प्रकरणामध्ये अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यावरून आता अहिल्यानगरचे आजी माजी खासदार हे भिडलेले आहेत. संबंधित पोलीस हा पूर्वी पारनेर तालुक्यामध्ये कार्यरत होता. तिथेही त्याच्यावरती गुटख्याबाबत आरोप झालेले होते. आता तोच पोलीस कर्मचारी ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेला आहे. या सर्वांची नेमकी पारनेरमध्येच कशी कनेक्शन सापडतात असा सवाल भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी उपस्थित केलाय. तर काहींनी निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही, पारनेरला बदनाम करण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय सुरू आहे त्याकडे लक्ष द्या, असा पलटवार निलेश लंके यांनी केलाय. अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या नेतृत्वामध्ये 44 नगरसेवकांच्या गटाची अमरावती विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिलाय. भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचा 1 आणि 1 अपक्ष मिळून अकोला महापालिकेमध्ये गट स्थापन करण्यात आलाय. 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेमध्ये कोणालाही बहुमत न मिळाल्यामुळे सत्तेसाठी मोठी तडजोड ही सुरू होती. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, एमआयएम आणि इतर पक्षांनी 42 नगरसेवक सोबत असल्याचा दावा केला होता. मात्र ही आघाडी अस्तित्वात येण्याआधीच फुटलेली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या डिनर डिप्लोमसीमध्ये सहभागी असलेले दोन्ही राष्ट्रवादीचे 4 आणि 1 अपक्ष नगरसेवक हे फुटलेले आहेत. तुमची आता नेमकी मागणी काय आहे? गटनेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटाचा व्हावा, तुमची नेमकी मागणी? नाही, आमची मागणी आहे की दोघांनी जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते तेच लोक जर पाळत नशील तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश मांडणार? खासदार मॅडमने 13 लोकांना आणून, जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली. म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक, त्यांनी इथं येऊन कमिशन मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमत मध्ये आहोत, आमचा गटनेता झाला पाहिजे आणि ते जे 13 लोकांचे गटनेता ते त्याला कॅन्सल करावं पाहिजे. ज्या पद्धतीनं माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार. त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली. पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला. एका ड्रग्ज प्रकरणामध्ये अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यावरून आता अहिल्यानगरचे आजी माजी खासदार हे भिडलेले आहेत.
संबंधित पोलीस हा पूर्वी पारनेर तालुक्यामध्ये कार्यरत होता. तिथेही त्याच्यावरती गुटख्याबाबत आरोप झालेले होते. आता तोच पोलीस कर्मचारी ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेला आहे. या सर्वांची नेमकी पारनेरमध्येच कशी माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले